गाईज हॅलो. तर मी चाललो आहे दिल्लीला आणि माझी 5:50ला फ्लाईट होती. सो मी संध्याकाळी रात्रीच 10-10:30ला घरून निघलो आणि साधारणतः आम्हाला 1 वाजली एअरपोर्टला पोचायला. पूर्ण वाईट वाटत होतं की घरून जाणार आहे, भारी पण वाटत होतं की एक्सप्लोअर पण करायला भेटते आणि जे ड्रीम होतं ते कंप्लीट पण होते. एअरपोर्टला पोचल्यावरती आम्ही एका बसमध्ये बसलो आणि बसवरून पार्किंगपासून आम्हाला एअरपोर्टला सोडलं. बॅगा वगैरे घेतल्या, बॅगा जास्त होत्या, 3 बॅगा होत्या, कारण मला इथून पण 23 आणि 10 kgच्या बॅगच घेऊन जायच्या होत्या. सो एअरपोर्ट बघा कसं हे आहे पुणे एअरपोर्ट आणि उद्या सकाळी माझी फ्लाईट आहे 5:30ला, म्हणजे उद्या म्हणजे आजच. आत्ता वाजलेत 2 आणि हा आहे पुणे एअरपोर्टचा व्ह्यू. इथून मी दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीवरून माझी 28ला फ्लाईट आहे मॉस्कोला. तर पुणे एअरपोर्ट बघा खूप भारी दिसते. हे पुणे एअरपोर्ट आहे आणि आता इथं मला 1.5 तास थांबायला लागेल आणि 3ला माझं चेकआउट करून 3ला आतमध्ये घेतील. आम्ही साधारणतः 1:20 तिथं प्रॉपर एअरपोर्टला पोचलो आणि आम्हाला लगेच आतमध्ये घेतलं. माझी बहीण आली होती, बहीण मला सोडून गेली आणि नंतर मग आम्ही आतमध्ये आलो. पण आम्हाला चेकआउट करायला तर 3चा टायमिंग दिला होता, कारण 5ची फ्लाईट होती. सो आम्ही तिथं बसलो आणि 3 वाजता आम्ही लगेज वगैरे दिलं. लगेज देऊन आम्ही परत गेट नंबरला आलो. आमचं गेट नंबर एअरपोर्टवरती 9 होतं आणि एअर इंडियाची माझी फ्लाईट होती. सो फर्स्ट फ्लाईट होती, भारी वाटत होतं. फ्लाईटमध्ये पण भारी व्ह्यूज वगैरे येत होते. इस घर में आके एक लड़की चुप के ताके एक लड़की. तू येताना सामोरी लागता काही होते आजी कुठे हरव. त्यानंतर बरोबर टाईमला आम्हाला लँडिंग केलं आणि आमचा टायमिंग 7:30 म्हणजे 7:35 होता. आम्हाला बरोबर टायमिंगला लँड केलं. बाहेर उतरेपर्यंत आम्हाला 8 वाजल्या, बॅगा घ्यायच्यापर्यंत 9 वाजल्या आणि नंतर मग येताना काही एरोप्लेन लँड झाले होते. भारी व्ह्यूज दिसत होते. सकाळचा व्ह्यू होता, सनराईज होत होता, भारी वाटत होतं एअरपोर्टला. एअरपोर्ट पण खूप मोठं आहे दिल्लीमधलं. मग तिथून आम्ही रूम केली आणि रूमवरती आलो. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली एअरपोर्टचं नाव आहे. एअरपोर्ट एकदम भारी होतं आणि दिवाळीचे डेज चालू होते, त्यामुळे डेकोरेशन पण एअरपोर्टवरती भारी केलं होतं. तर मग हेच झालं. आणि तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता मी 28ला दिल्लीला पण मॉस्कोला पण जाणार आहे. तर दिल्ली टू मॉस्कोचा पण व्लॉग येईल. तर असेच नवीन व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रशिया पण एक्सप्लोअर करू आपण. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.